मित्रांनो, अर्थातच मी ॲडव्होकेट विनायक देशमुख. आज मी कायदेविषयक थोडेसे आपल्यासमोर विषय मांडणार आहे. कायदेविषयक विषय मांडताना मी सिलेक्ट केला तो विषय नोटीस. हा नोटीस म्हणजे नोटीस हा विषय सिलेक्ट केलेला आहे आणि हा विषय आपल्याला आवडल्यास आपण मला फॉलो, लाईक, सबस्क्राईब जरूर करावे. नोटीस म्हणजे दुसऱ्या मनुष्यास जीमध्ये अधिकृत आवश्यक माहितीचा समावेश आहे, सूचना, दिग्दर्शन किंवा वस्तुस्थितीची माहिती, पूर्वसूचना इत्यादीला नोटीस म्हणतात. एखाद्या केसच्या घटनांची माहिती देणे, तसेच समोरच्या पक्षकाराला किंवा पक्षकारांना त्याची स्थिती काय आहे याची कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी समज देणे हा नोटीस पाठविण्याचा मुख्य उद्देश असतो. नोटीस ही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आणि इंडियन ट्रस्ट ॲक्ट आणि इतर कायद्यामध्ये नोटिशीच्या बाबतीत तरतूद आहे. नोटिशीचा उद्देश हा एखादी केस दाखल करण्यापूर्वी किंवा कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी समोरच्या पक्षकाराला किंवा पक्षकारांना त्यांची एखाद्या मुद्द्याबाबत काय स्थिती आहे यासंबंधी संधी देणे हा आहे. CPC 1908 मधील कलम 80चे बाबतीत म्हटले आहे की सरकार किंवा सरकारी अधिकाऱ्याने एखाद्या गोष्टीबाबत काय केले पाहिजे किंवा सरकारची भूमिका कोणती ह्याबाबत सरकार किंवा सरकारी अधिकारी न्यायालयाबाहेर एखाद्या क्लेमच्या बाबतीत कशी तडजोड घडवू शकतात याविषयी माहिती देणे हा ह्या कलमातील तरतुदीप्रमाणे नोटीस देण्यामागील उद्देश असतो. त्यामुळे जनतेचा पैसा, जनतेचा वेळ वाचेल व अनावश्यक कोर्ट कारवाई टाळता येतील. नोटीसी देण्यामागील उद्देश म्हणजे नोटीस देणाऱ्याचे म्हणणे काय हे विरुद्ध पक्षकाराला कळविणे होय. केस एखाद्या पक्षकार सरकार किंवा रेल्वे खात्याच्या आपल्या मागणीबाबत नोटीस पाठवू शकतो. नोटिशीचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात: लेखी नोटीस किंवा तोंडी नोटीस. एखाद्या कायद्यात स्पष्ट तरतूद नसेल तर तोंडी नोटीस ही कायदेशीर नोटीस समजली जाते. जर कायद्यात लेखी नोटीस देण्याबाबत स्पष्ट तरतूद असेल तर त्या बाबतीत मात्र लेखी नोटीस पाठविणे हे नोटीस पाठविणाऱ्या पक्षकार किंवा पक्षकारांवर बंधनकारक असते. नोटिशीचे 2 प्रकार असतात: स्टॅच्युटरी नोटीस, मॅन्डेटरी नोटीस आणि तिसरी म्हणजे डायरेक्टरी नोटीस. CPC मधील कलम 80 तरतुदीनुसार पाठवलेली नोटीस ही मॅन्डेटरी नोटीस असते. या प्रकारची नोटीस असते. एखाद्या कराराच्या शर्तीमध्ये जर स्पष्ट नमूद केले असेल तर त्या बाबतीत नोटीस पाठविणे आवश्यक असते. काही बाबतीत नोटीस किंवा एखादा पक्षकार स्वतःहून पाठवू शकतो. जर करारावर आधारित नोटीस असेल तर ती करारविषयक नोटीस असते. तसेच जर वैकल्पिक म्हणून पाठवली असेल तर तिला वैकल्पिक नोटीस असे संबोधले जाते. नोटीस ह्या जाहीर पब्लिक नोटीस आणि प्रायव्हेट नोटीस असे 2 विभागात मोडतात. ज्यावेळी तमाम जनतेला संबोधून नोटीस पाठवली जाते त्यावेळी तिला पब्लिक नोटीस असे संबोधले जाते. प्रत्यक्ष नोटीस आणि अप्रत्यक्ष नोटीस, ॲक्च्युअल नोटीस आणि कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस अशा प्रकारात ही नोटीस मोडते. व्हॅलिड नोटीस आणि इनव्हॅलिड नोटीस अशा 2 प्रकारातही ती असते. त्याचप्रमाणे नोटीस ही रिजनेबल आणि डिफेक्टिव्ह या 2 प्रकारात सुद्धा असू शकते. आता ॲक्च्युअल नोटीस, प्रत्यक्ष नोटीस. ज्यावेळी एखाद्या गोष्टीची एखाद्या इसमास प्रत्यक्ष माहिती मिळाली आहे तेव्हा त्या इसमास प्रत्यक्ष नोटीस मिळाली आहे असे समजले जाते. परंतु प्रत्येक प्रकारची माहिती ही नोटीस समजली जात नाही. त्यासाठी ती विशिष्ट प्रकारची माहितीपूर्ण व त्यासाठी एखाद्या इसमाचा त्याबाबत प्रत्यक्ष संबंध असलेली व त्यासाठीच ती नोटीस पाठवलेली अशी असावी लागते. केवळ अफवांवर आधारलेली निरर्थक व तिर्याक इसमाच्या निवेदनावर आधारलेली अशी नोटीस प्रत्यक्ष नोटीस म्हणून संबोधली जाणार नाही. अप्रत्यक्ष नोटीस
किंवा कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस. अशा प्रकारची नोटीस ही कायदेसंमत असते अशी नोटीस आहे. अशा प्रकारच्या नोटिशीत प्रत्यक्ष पुराव्याचाच अंतर्भाव असतो व कायदेशीर तरतुदीनुसार त्याला खोटे म्हणता येणार नाही. या बाबतीत अप्रत्यक्ष नोटीस म्हणजे ज्ञान व त्याबाबतची माहिती न्यायालय एखाद्या विशिष्ट परिस्थितीत अजमावू शकते व ते खोटे असू शकत नाही. तोंडी नोटीस. व्यक्तीमधील केवळ संभाषण हे नोटीस होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस एखाद्या मिळकतीबाबत माहिती दिली किंवा त्याबाबत दुसऱ्याने विचारले तर ती अशा प्रकारची तोंडी नोटीस संबोधली जाते. कायदेशीर नोटीस. कायदेशीर नोटीस एखाद्या पक्षकाराने पाठविल्याशिवाय त्याला कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येत नाही. कोर्टाच्या अधिकार कक्षेबाबत महत्त्वाच्या बाबीचा अंतर्भाव या नोटिशीत केलेला असतो. अधिकारवाणीने दिलेली नोटीस. CPCच्या कलम 80 मधील तरतुदीनुसार दिलेली नोटीस ही अशा प्रकारची नोटीस संबोधली जाते. नोटीस कोणकोणत्या परिस्थितीत पाठवता येते. कायद्याने सांगितले आहे म्हणून कधी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवते तर कधी 2 किंवा जास्त व्यक्तीमध्ये झालेले करार किंवा करारनाम्याच्या अटीप्रमाणे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला नोटीस पाठविणे आवश्यक असते. कधीकधी 2 किंवा जास्त व्यक्तीमध्ये नोटीस पाठविल्याने तडजोड घडून येण्याची शक्यता गृहीत धरूनही नोटीस एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींना नोटीस पाठवते. ज्यावेळी एखाद्या कायदेशीर तरतुदीनुसार उदाहरणार्थ रेल्वे खाते किंवा सरकारविरुद्ध दाखल करावयाचे दावे, कराराच्या शर्तीवरून दाखल करावयाचे दावे इत्यादी बाबतीत कायदेशीर तरतुदीनुसारच नोटीस पाठविणे आवश्यक मानले जाते. अशा प्रकारच्या नोटीस पाठवताना सदर कायद्यात नमूद केलेल्या किंवा करारात लिहिलेल्या शब्दांचा सदर नोटिशीत वापर करणे आवश्यक असतो. मुंबई भाडे नियंत्रण कायद्यामधील विशिष्ट तरतुदीनुसार जागेचा ताबा मिळविण्यासाठी घरमालकाने भाडेकरूस विशिष्ट नमुन्यातच नोटीस पाठविणे आवश्यक असते. आता प्रश्न आहे, नोटीस कशी तयार करावी. नोटीस ही शक्यतो प्रथम पुरुषी फर्स्ट पर्सन वाक्यरचनेतच तयार करावी व ती मध्ये ज्याला पाठवायची त्याचा पत्ता लिहिणे आवश्यक आहे. कधीकधी साध्या पत्रामध्ये विशिष्ट मजकूर लिहून पाठवलेले पत्र ही नोटीस समजली जाते. द्वितीय पुरुषी वाक्यरचनेतही नोटीस कधीकधी पाठविण्यात येते. नोटिशीत स्पष्ट शब्द व वाक्यरचनेत थोडक्यात नोटीस पाठविण्याची मागणी स्पष्ट शब्दात नमूद केलेली असली पाहिजे. तसेच एखाद्या विशिष्ट कायद्यातील तरतुदीनुसार थोडक्यात माहिती आवश्यक असल्यास तीही नमूद करणे आवश्यक असते. नोटीस कोणाला पाठविता येते. नोटीसी पक्षकार किंवा त्याचे प्रतिनिधी किंवा पक्षकाराच्या वकिलांना पाठविता येते. परंतु नोटीस ॲग्रीव्ड पार्टीतर्फे पाठविणे आवश्यक असते. ॲग्रीव्ड पार्टीने प्रतिनिधीला अशा प्रकारची नोटीस पाठविण्याबाबत लेखी परवानगी देणे आवश्यक असते. वकिलांना नोटीस पाठविण्याबाबत त्यांच्या पक्षकारांनी लेखी सूचना द्याव्या लागतात. नोटीस पाठविण्यासाठी पक्षकाराने वकिलांना वकीलपत्र किंवा मुखत्यारपत्र देण्याची आवश्यकता नसते, परंतु दिलेल्या सूचनांवर पक्षकारांची सही असणे कायद्याने आवश्यक असते. आता पाहूया नोटीसची बजावणी योग्य ती कोणती. प्रत्यक्ष हाती दिलेली नोटीस ही तिची योग्य तऱ्हेने बजावणी झाली असे समजले जाते. त्यानंतर नोटीस मिळाल्याची उत्तम प्रकारची पद्धत म्हणजे नोटीस पोस्टाने पोचपावतीसह सही घेऊन नोटिशीची बजावणी ही होय. रजिस्टर पोस्टाच्या लिफाफ्यावर ज्याला नोटीस पाठवायची आहे ते संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता असणे आवश्यक असते. नोटीस पाठविण्यासाठी कोणत्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी किंवा न्याय शुल्क आवश्यक नसते. वर्तमानपत्रात एखाद्या बँकेची अथवा संस्थेची सर्वसाधारण सभेची नोटीस, विक्रीकर किंवा आयकर खात्याच्या नोटिसा, धंद्याच्या ठिकाणात बदल, नावात बदल, 2 किंवा अनेक भागीदारांमधील वादामुळे भागीदार बदलणे अथवा भागीदारी रद्द करणे, मुखत्यारपत्र रद्द करणे, जमीनविषयक हक्कविषयक माहितीस प्रसिद्धी देणे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा अथवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध कार्य व कार्यक्रमाबाबत नोटीस तमाम जनतेच्या माहितीसाठी वारंवार प्रसिद्ध होत
असल्याचे आपण वाचतो. एखाद्या कंपनीला कंपनी बंद करायची असेल अथवा वारसाविषयक वादही वर्तमानपत्रात नोटीसद्वारे प्रसिद्ध होतात. त्याचप्रमाणे विशिष्ट न्यायालय व न्यायाधिकरणे यांच्यापुढे चालू असलेले कोर्ट प्रकरणात एखादा पक्षकार हजर होत नसेल अथवा वारसा हक्काच्या प्रकरणात इतर कोणाचा हक्क असेल तर त्याला हजर होण्याविषयी जाहीर नोटीस प्रसिद्धीची कायद्यात स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. नोटीस ही कायद्याच्या तरतुदीचे पालन करणारी असली पाहिजे. नोटीसीचा तात्विक दृष्टीने विचार करून तांत्रिक दोषापेक्षा तिच्यातील तत्त्वप्रणालीला जास्त महत्त्व दिले जाते. स्टॅच्युटरी नोटिसेस, वैधानिक नोटिसा. सिव्हिल प्रोसिजर कोड कलम 80. जर केंद्र सरकारविरुद्ध दावा असेल तर त्याचा रेल्वेशी संबंध नसेल तर केंद्र सरकारचे सेक्रेटरीला ॲड्रेस करणारी नोटीस. जर दाव्याचा संबंध रेल्वे खात्याशी असेल तर रेल्वेचे जनरल मॅनेजरला ॲड्रेस करून, राज्य सरकारविरुद्ध दाव्याचा संबंध असेल तर राज्य सरकारचे सचिव किंवा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना व सरकारी अधिकारी असेल तर त्यांचे कार्यालयाचे पत्त्यावर नाव, वय, राहण्याचे ठिकाण व दाव्यातील मागणी इत्यादी विषयक नोटीस पाठविल्याशिवाय सरकार किंवा सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध त्याने सरकारी अधिकारी असताना केलेल्या कृत्याबाबत 2 महिन्याची आगाऊ नोटीस संबंधित पक्षकारांना मिळणे आवश्यक असते. जिल्हा परिषदेच्या एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध किंवा एखाद्या सेवकाविरुद्ध एखाद्या व्यक्ती दावा दाखल करावायचा असेल तर ज्याबाबत दावा दाखल करावायचा आहे त्या संबंधात संबंधितांना 3 महिन्या अगोदर लेखी नोटीस या कायद्याने पाठविणे आवश्यक असते. नोटिसीत दाव्याचे कारण, वादीची मागणी, नुकसान भरपाईच्या रकमेची मागणी व दावा दाखल करू इच्छिणाऱ्या वादीचे संपूर्ण नाव व त्याचा राहण्याचा संपूर्ण पत्ता हे नमूद करणे आवश्यक असते. तसेच एखादी ग्रामपंचायत, न्यायपंचायत किंवा एखादा सभासद, पदाधिकारी, नोकर किंवा प्रतिनिधी यांच्याविरुद्ध एखाद्या व्यक्ती दावा दाखल करायचा असेल तर तो दावा संबंधितांना नोटीस दिल्यानंतर 3 महिन्यांनी दाखल करावायचा असतो. अशा प्रकारच्या नोटिसीत दाव्याचे कारण, वादीची मागणी, नुकसान भरपाईची रक्कम आणि वादीचे संपूर्ण नाव व त्याचे कायमचे वास्तव्याचे ठिकाण नमूद करणे आवश्यक असते. नोटीस पाठविल्यानंतर दाव्यास कारण घडल्यापासून 6 महिनेपर्यंत दावा दाखल करता येतो. अशा प्रकारचे अन्य विषय घेऊन मी आपल्यासमोर वेळोवेळी येत असतो. आपल्याला माझे विषय आवडल्यास आपण लाईक, प्रिस्क्राईब, फॉलो मला करावे व त्यामुळे मी आपले असे नवनवीन विषय घेऊन आपल्यासमोर येत राहील. एवढे बोलून मी सध्याचा हा विषय क्लोज करतो. पुढच्या वेळेस दुसरा विषय घेऊन मी आपल्यासमोर हजर होईल. नमस्कार.